यारो नागपूर आर्मी रॅली भरती 2025 महाराष्ट्र यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचा आज पहिला दिवस होता। यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचं जे ग्राउंड आहे कामठी नागपूर या ठिकाणी झालं 3 सप्टेंबरला। आणि त्याचबरोबर आज जे विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड झालं त्या विद्यार्थ्यांचाच ग्राउंडच्या अंदरचा अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे। ग्राउंडमध्ये कोणकोणत्या या ठिकाणी चेंजेस करण्यात आले आहे, त्याचबरोबर एका बॅचमध्ये आज किती पोरं रनिंगसाठी सोडले होते आणि एका बॅचमधून किती मुलांना रनिंगमध्ये पास करण्यात आलं, ॲक्सिलेंटचे किती पोरं घेतले, सेकंड ग्रुपचे किती घेतले, तिसऱ्या ग्रुपचे, चौथ्या ग्रुपचे, आणि त्याचबरोबर टायमिंग या ठिकाणी काय दिलं जात आहे, डॉक्युमेंट कोणकोणते लागत आहे, त्याचबरोबर ग्राउंडच्या अंदरची प्रोसेस काय आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो, ठीक आहे। आणि भरतीला जे विद्यार्थी मित्रांनो एक दिवस अगोदर या ठिकाणी आपल्याला यायचं, आणि काल जे भरपूर विद्यार्थ्यांना असं वाटलं की बा ओपन रॅली भरती आहे, तर भरपूर विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी म्हणजे ज्यांनी फॉर्मही नाही भरला ते पूर्ण काल आले होते, एक लक्षात ठेवा, तर त्यांना डायरेक्ट घरी पाठवण्यात आलं। हे जे यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचं जे ग्राउंड आहे कामठीला, तर जे विद्यार्थी अग्निवीर आर्मी रॅली भरतीचा जे पेपर पास झाले त्यांच्यासाठी हे ग्राउंड आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर बिनाकारण तुम्ही या ठिकाणी येऊ नका, कारण की तुम्हाला वापस या ठिकाणी जावं लागणार आहे। सोशल मीडियावर कोणीतरी त्या ठिकाणी पोस्ट टाकली की या ठिकाणी भरती चालू आहे, तर भरपूर विद्यार्थ्यांना असं वाटून राहिलं की ओपन रॅली भरती आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। ह्या गोष्टीत लक्षात ठेवायचं आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड झाला आहे त्यांचाच अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे। तर पहा भरतीला एक दिवस अगोदर आपल्याला जायचं आहे ना, तर यांचं जे ग्राउंड होतं 3 सप्टेंबरला होतं, तर हे 2 सप्टेंबरला त्या ठिकाणी आले होते। आणि गेटच्या अंदर एंट्री समजा किती वाजतापासून त्या ठिकाणी चालू झाली होती गेटच्या अंदर? रात्री 12 पासून 12 वाजतापासून आहे ना, म्हणजे 12 वाजतापासून डायरेक्ट पुरं घेतले होते अंदर आहे ना। आणि ग्राउंड काल पाणी आलं होतं, तर रोडवर होतं ग्राउंड की या ठिकाणी ट्रॅकवर होतं? नाही, पाण्यामुळे ग्राउंड रोडवरच रोड म्हणजे कसा काय ट्रॅक होता, म्हणजे सरळ होतं? रोड फक्त सरळ सरळ रोड आहे, हां हां, त्यात 1-2 ब्रेकर आहे, सरळ सरळ रोड आहे, सरळ सरळ फक्त डायरेक्ट आपल्याला जाणं आहे तिकडे आणि थांबणं आहे ना। तर आणि सर्वात अगोदर गेटच्या अंदर एंट्रीच्या वेळेस कोणकोणते डॉक्युमेंट त्या ठिकाणी चेक केल्या जात आहे? तेव्हा फक्त ॲडमिट कार्ड आणि आधार कार्ड. आधार कार्ड फक्त दोनच डॉक्युमेंट लागत आहे, वरतं फक्त दोनच डॉक्युमेंट ठेवायचे, आधार कार्ड आणि हॉल तिकीट। आणि हे झाल्यानंतर आणखीन समोर काय प्रोसेस होत आहे त्या ठिकाणी? आणखीन फॉर्म वगैरे लिहून घेतल्या जात आहे? नाही, फॉर्म वगैरे काहीच नाही, मग तू हाईट घेते आणि आपल्याला अंदर जाऊ दे। हाईट घेत आहे, स्टार्टिंगला हाईट घेतात? हा, 100-100चा ग्रुप पाडते, पहिले 100-100चा ग्रुप पाडायचा आहे, गेटच्या अंदर एंट्री दिली जात आहे, नंतर मग हाईट मोजली का अंदर? हां हां, जर समजा तिथं हाईट नाही बसली तर काही बाहेर केलं जात आहे? नाही, बाहेर नाही केलं, त्या म्हणजे कमी हाईट वाल्यांचा अलग ग्रुप पाडतात, अलग ग्रुप पाळत आहे, त्यांचा पण त्यांना पण धावायला चान्स भेटते ना। आणि हे झाल्यानंतर आणखीन काय प्रोसेस त्या ठिकाणी होती? 100चा ग्रुप त्या ठिकाणी तयार केला, मग त्यांनी आम्हाला तिथून गेटवरून बसनी तिकडे त्या रोडपर्यंत नेलं होतं, रोडपर्यंत। तिथं मग पहिले आम्ही त्या टेंटमध्ये बॅगा काढून ठेवल्या, नंतर मग त्यांनी तिथून अजून समोर आम्हाला जिथून 1600 मीटर आहे त्या टेंट पासून तिकडे आत तिथे नेलं, तिथं सोडलं। मग तिथून आम्हाला 10-10च्या लाईनी केल्या, त्या 10-10च्या लाईन मध्ये मग त्यांनी आम्हाला सोडलं ना। आज एका बॅच मध्ये 100 पोरं रनिंग साठी सोडले, आणि 100 मागच्या वर्षी काय झालं होतं की मागच्या वर्षी फक्त 2च ग्रुप होते, ॲक्सिलेंट आणि सेकंड ग्रुप। ह्या वर्षी कोणता बदल या ठिकाणी करण्यात आला? या वर्षी 4 ग्रुप केले, ह्या मोठा बदल या ठिकाणी करण्यात आला। मागच्या वर्षी 2 ग्रुप होते, ॲक्सिलेंट आणि सेकंड ग्रुप, पण ह्या वर्षी 4 ग्रुप करण्यात आलेले आहे। तर आज एका बॅच मध्ये 100 पोरं रनिंग साठी सोडले, आणि 100 पैकी किती विद्यार्थ्यांनी रनिंग या ठिकाणी काढली टोटल? पूर्ण 100च्या रॅलीमध्ये तरी 74-75 विद्यार्थ्यांनी काढली। तर 74 विद्यार्थ्यांनी रनिंग काढली, 100 पोरं रनिंगसाठी सोडले, आणि 100 पैकी जे 74 विद्यार्थ्यांनी रनिंग या ठिकाणी काढले, एक लक्षात ठेवा। आणि जास्त पोरं या ठिकाणी घेतल्या जात आहे, आणि टायमिंग या ठिकाणी काय दिलं जात आहे? एक्सलंटचा 5.5 देत आहे, एक्सिलेंट पर्यंत। सेकंड ग्रुप 5:45 सेकंड पर्यंत, थर्ड ग्रुप 6च्या आत, आणि फोर्थ ग्रुप 6:15 6 मिनिट 15 सेकंड पर्यंत असं आहे ना। आणि ॲक्सिलेंट मध्ये तरी किती पोरं घेतले त्या अंदाजानं? एक्सलंट मध्ये 30 विद्यार्थी 30 विद्यार्थी आहे ना। ते 30 विद्यार्थी पहिले चालले गेले म्हणून त्यांनी टाइम पण कमी दिला होता एक्सलंटला। म्हणजे प्रत्येक ग्रुपमध्ये असे 30च्या वर 30 पर्यंतच घेतात एक्सलंट मध्ये जास्त नाही घेत, 30 जर गेले तर मग ते एक्सलंटचा ग्रुप क्लोज करून देतात लवकरच टाइम। आणि सेकंड ग्रुप मध्ये तरी किती पोरं घेतले होते अंदाजानं? सेकंड मध्ये 25 आहे, आणि तिसऱ्या ग्रुप मध्ये तरी 20 आणि चौथ्या मध्ये 10-15 जण आहे ना।
तर अशा प्रकारे म्हणजे जास्त जे विद्यार्थी मित्रांनो पोरं घेतले जात आहे, म्हणजे एका बॅचला 100 पोरं सोडत आहे आणि 75+ विद्यार्थी या ठिकाणी पास करण्यात येत आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. टायमिंग पूर्ण दिलं जात आहे, जवळपास 6 मिनिट 15 सेकंडपर्यंत पूर्ण टाईम या ठिकाणी दिला जात आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि त्याचबरोबर आपण या ठिकाणी ग्राउंड झाल्यानंतर काय प्रोसेस त्या ठिकाणी होती? ग्राउंड झाल्यानंतर मग त्यांनी आम्हाला शिक्के वगैरे दिले होते. हा ते एक्सलंटचा वेगळा, सेकंड ग्रुपचा आला, तिसरा ग्रुपचा आला आणि चौथ्या ग्रुपचा, प्रत्येक ग्रुपचा वेगवेगळा शिक्का होता. हा. मग तिथून त्यांनी अजून आम्हाला टेंट मध्ये नेलं. टेंट मध्ये नेल्यावर मग आधार फॉर्म कार्ड वगैरे लिहून घेतला असेल ना? नाही, आधार कार्ड व्हेरीफाय केलं, थंब व्हेरिफिकेशन केलं. नंतर मग आपल्या ते ऍडमिट कार्डवर शिक्का दिला. नंतर मग अजून तिकडे अंदर एका हॉलमध्ये नेलं, तिथं बसून ठेवलं. मग नंतर ते झाल्यावर मग बीम आणि ते लॉंग जम्प पहिले लॉंग जम्प घेऊन पहिले लॉंग जम्प नंतर झिगझॅग. ते झाल्यावर मग आपले पुलअप्स आहे ना. आणि पुलअप्स म्हणजे असे थांबून घेता की कशा प्रकार घेतात? म्हणजे ते अप डाऊन असे, म्हणजे फास्टच म्हणत आहे ना. फास्टमध्ये या ठिकाणी पुलअप्स घेतल्या जात आहे. आणि हे प्रोसेस झाल्यानंतर मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस चालत आहे. हा, ते झाल्यावर हे रातभर चालते, म्हणजे बसून ठेवलं जाते. ते झाल्यावर मग अजून मेजर हाईट, मेजर चेस्ट हे पण आहे ना. ते डबल घेतात. ते डबल घेत आहे ना, हाईट वगैरे आहे ना. आणि हे झाल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण प्रोसेस आहे. तर डॉक्युमेंट कोणकोणते लागते तुम्हाला सांगून देतो. आधार कार्ड झालं, 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, त्याचबरोबर जे डोमिसाईल सुद्धा लागणार आहे. त्याचबरोबर कॅरेक्टर सर्टिफिकेट सुद्धा लागत आहे तिथं. अनमॅरिड सर्टिफिकेट पण त्या ठिकाणी लागत आहे. आणि कॅरेक्टर सर्टिफिकेट पोलीस स्टेशनमधलं लागणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि त्याचबरोबर सरपंचाचा रहिवासी दाखला, पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला चालते ना. आणि 50 फोटो त्या ठिकाणी लागत आहे. आणि त्याचबरोबर जे या ठिकाणी आपल्याला सर्व झेरॉक्स सुद्धा घेतात. 2 घेता की एक झेरॉक्स घेत आहे? झेरॉक्स तर सध्या ते मागत नाही. आता डॉक्युमेंट जेव्हा येईल तेव्हा मागणार ते. तर ओरिजिनल सुद्धा डॉक्युमेंट त्या ठिकाणी पाहिजे. आणि नोटरी पण पाहिजे. नोटरी आहे ना. नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपरचा एक फॉर्म आहे. कारण की भरपूर विद्यार्थ्यांना माहिती, भरपूर विद्यार्थी नवीन आहे, त्यांना माहीत सुद्धा नाही की तर जेव्हा तुम्ही इंडियन आर्मी रॅली भरतीचा फॉर्म भरला होता, तर तुम्हाला एक फॉर्म दिला आहे नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपर म्हणून. तर त्याच्यावर आपल्याला नोटरी करायची आहे. 100 रुपयाची नोटरी तुम्हाला भेटून जाणार आहे. वकिलाच्या घरून या ठिकाणी करून यायची, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि मेन म्हणजे भरतीला जे विद्यार्थी मिळवणं 1 दिवस अगोदर आपल्याला या ठिकाणी यायचं आहे. कारण की आज सुद्धा भरपूर विद्यार्थी 3 तारीखला आले होते, म्हणजे 4-5 वाजता त्या ठिकाणी आले होते. तर त्यांचा ग्राउंड त्या ठिकाणी झालं होतं, त्यांना डायरेक्ट बाहेर काढण्यात आलं होतं, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि अशा प्रकारे संपूर्ण ग्राउंडच्या अंदरची प्रोसेस आहे ना, सुरुवातपासून शेवटपर्यंत अशा प्रकारे. आणि ते कसं की 2 फॉर्म भरले, समजा टेक्निकल आणि जीडी, त्यांचा वेगळा ग्रुप, त्यांचं 7ला आहे. हो, ज्यांनी 2 फॉर्म भरले त्यांचा 7 वाजता ग्राउंड होत आहे. आज फक्त 3ला फक्त अग्निवीर जीडीच होतं फक्त आहे ना. फक्त जीडीच घेतला. नंतर आता 7ले हे घेऊन आली टेक्निकल आणि जीडी. आणि त्याच्यात कसं आहे की टेक्निकल आणि जीडीचं जे आहे ते त्यांची वेगळी रांग त्या ठिकाणी बसवल्या जात आहे. आणि त्यांचा फिजिकल होत आहे. फिजिकल झाल्यानंतर त्यांना 2 पैकी एक चॉईस त्या ठिकाणी करायला लावता. एक तर जीडी तुम्ही घेऊ शकता, नाही तर टेक्निकल घेऊ शकता. ठीक आहे. अशी प्रोसेस आहे. अशा प्रकारे जे यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचा कामठी या ठिकाणी ग्राउंड झालं. तर माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ अपडेट देत राहणार. आजच्या दिवस थांबतो. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.